नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज आपण विकास आघाडीचे जे नेतृत्व करत असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते या विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचं नेतृत्व करत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, विरोधकाकडून आरोप केला जात आहे की 35 ते 40 वर्ष आपल्याकडेच सत्ता आहे आणि जर शहरामध्ये कुठलाही विकास झाला नाही असा आरोप केला जातोय, तर आपण काय सांगणार विरोधकांना? खरं म्हणजे प्रवर्ग नगरपालिका म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नाचे स्रोत कमी असतात आणि सरकारी अनुदानावर ज्या काही कार्यक्रम घ्यायचा असतो त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला लागतात जास्त. आपल्या शहरामध्ये अशी काही मोठी व्यापारी पेठ त्या ठिकाणी नाही आहे ज्या ठिकाणी गाळे उभे करून उत्पन्न वाढायचं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आता नवी पेठेमध्ये आपण कॉम्प्लेक्स उभे केलं त्या ठिकाणी उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाले. 35 वर्षामध्ये जर काही काम झालं नसेल तर 4 पाणी योजना जवळजवळ झाल्या आहेत. मुळा डॅमवरनं 3 अशा, त्या आमच्याच काळात त्या ठिकाणी झाले. रस्ते मी 90 साली राहुरी शहरामध्ये एकही रस्ता डांबरीकरण झालेला नव्हता. प्राथमिकच्या पद्धतीने डांबरीकरण करणारा राहुरी नगरपालिका ही पहिली होती. त्यावेळेस आपण त्या शहरातील म्हणजे गावठाणातले सगळे रस्ते आपण डांबरीकरण केले होते. त्याच्यानंतर वेळोवेळी आपण मळअद्दीचे सुद्धा सगळे रस्ते तयार केले डांबरीकरण. हे करायला कोण आलं होतं? आम्हीच केले. पाण्याचे प्रश्न आम्हीच सोडवला. किती टाक्या झालेल्या आहेत? या टाक्यामध्ये जुनी 72 सालची टाकी आमच्या काळातच झाली. मार्केटमधली टाकी आमच्या काळातच झाली. राजाडवरची टाकी आमच्याच काळात झाली. तुमच्या मुत्ता प्लॉटमध्ये आमच्याच काळात झाली. कणपूरवाडीची गाडी आपणच केली. जोगेश्वरी आखाड्याची टाकी आपणच केली. गुंजाळात पाटलांनी देणगी दिल्यानंतर आपण येवल्याकडे सेपरेट टाकी. साधारण किती टाक्या आहेत? 7-8 टाक्या जवळजवळ आपण केल्या आणि पाईपलाईन आपण केल्या आहेत. सगळ्या ठिकाणी आपण पिण्याचं पाणी जाते. आता कोणती बाजू तिथं पाणी नाही असं आहे. जोगेश्वरीला येवल्या आखाड्याला आहे. कणपूरवाडीला थेट म्हशांच्या म्हणजे सेवेपर्यंत पाणी त्या ठिकाणी जातं. निश्चितच आपण पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. मात्र विरोधकांनी जो आरोप केला आहे तो आपण खोडून काढलेला आहे. आपण मतदारांना काय सांगणार आहात की येणाऱ्या काळामध्ये आमचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना तुम्ही मतदान दिल्यानंतर पुढे काय विजन असणार आहे आपलं? राहुरी शहरामध्ये आता खरं नगरपालिका म्हटल्यानंतर 4-5 गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. पिण्याचं पाणी, रस्ते चांगले असले पाहिजेत, शाळा असल्या पाहिजेत, स्वच्छता असली पाहिजे, ड्रेनेज असलं पाहिजे. त्या सुविधा आपण ऑलरेडी केलेल्याच आहेत. त्याच्यामध्ये काहीच नाही. आपलं त्याच्यामध्ये जे काही नवीन आता कॉलनीज येतात त्या ठिकाणी त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न आपण करणार आहोत. यामध्ये महिलांच्या मनावर रुजवलं जाते लाडक्या बहिणीचा या नगर परिषदे निवडणुकीमध्ये काही परिणाम होऊ शकतो का? परिणाम होत असेल त्याच्याला वाद नाही, पण ह्या नगरपालिकेची इलेक्शन अशी असते की ती वैयक्तिक याच्यावर असते. त्या भागातला नगरसेवक कशा प्रकारे काम करतो, त्यांनी कशी सेवा दिलेली आहे आणि जे मंडळ आहे ते कशा प्रकारे काम करतो याचा शुद्ध नागरिक असे काही हे नाही की शुद्ध आहे. ते विचार करतात आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या माणसाला निवडून देतात. निश्चितच साहेब, आपण जे जनतेपर्यंत जो संदेश पोहोचवला आहे तो निश्चितच योग्य आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.